नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली. सुनेत्रा पवार यांनी काल बारामतीच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सोबतच काँग्रेसचे उमेदवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत होते. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णयही घेतला. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला. सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरण्या अगोदर एक सभा घेतली, ज्यामध्ये महायुतीचे नेतेही उपस्थित होते आणि त्याच सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीरपणे आपण काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाशी चर्चा करतोय आणि ही निवडणूक बिनविरोध होईलच असा विश्वास व्यक्त केला. पण अर्ज भरून झाल्यावर पार्थ पवारांनी मात्र काँग्रेस चुकली असं जाहीर म्हटलं. एवढंच नाही तर काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असंही पार्थ पवारांनी म्हटलं. मग यावरून पार्थ पवार आणि काँग्रेस तर आमने सामने आलेच आले, पण पवार कुटुंबियांनी सुद्धा पार्थ पवारांचे कान टोचले. बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल काय असणार आहे हे सांगायला खरं तर तज्ञाची गरजही नाहीये. पण दोनही राष्ट्रवादींची भविष्यातली वाटचाल काय असेल याबद्दल महाराष्ट्रात अजूनही स्पष्टता नाहीये. त्यामुळे आजच्या निकालापेक्षा, बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या निकालापेक्षा भविष्याची गरज ओळखून काँग्रेसनं हे पाऊल उचलल्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधामध्ये जी जोरदार आगपाखड सध्या होतीये त्याचं हेच तर कारण नाहीये ना. या संदर्भात बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात नेमकं काय काय झालं या प्रकरणात. या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. निवडणूक म्हटली की टीका आणि आरोप प्रत्यारोप आलेच. बारामतीच्या पोटनिवडणुकीतही तसंच काहीसं सुरू आहे. बारामतीत आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळं पार्थ पवार नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सुनावलं. महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं पार्थ पवार म्हणाले. यावरून काँग्रेसनं तर पार्थ पवार यांच्यावर टीका केलीच, पण पवार गटातूनही त्यांच्यावर टीका सुरू झाली. आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि एवढंच नाही, पण या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. सर्व पक्षांशी जसं तुम्ही बोललात तसं काँग्रेस बरोबर बोलून हा याच्यात काय मार्ग निघतो का हे आपण बोललो पाहिजे. पण बोलत असताना एखाद कॉमेंट आपण काहीतरी करून जातो, त्याच्यामुळे कुठंतरी अडचणी वाढू शकतात. त्या बाबतीत कुठेतरी पार्थली विचार हा करायला पाहिजे होता. त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही. पण काँग्रेस नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल, नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून काय होतंय का याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेत सुप्त इशारा होता. बारामतीत सहकार्य हवं असेल तर सबुरीनं घ्या. तुमच्या मातोश्रींनी आमच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली आहे, मग तुम्ही विरोधात का बोलताय असा पटोलेंचा सूर होता. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. मुळात पार्थ पवारांच्या वक्तव्यात तथ्य नाही असं अजिबात नाहीये. 2014 पासून काँग्रेसची महाराष्ट्रासह देशभरात कामगिरी पाहिली तर त्याचं वर्णन हे उतरती कळा असंच करता येईल. 2019 मध्ये देखील उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली, त्यामुळेच काँग्रेसला सत्तेची लॉटरी लागली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 20 आमदारांचा आकडाही गाठता आला नाही. तीच अवस्था पवार गटाची. पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे पार्थ पवारांच्या विधानाचा विरोध करताना काँग्रेसनं आत्मपरीक्षणही करावं, तर त्या पक्षाचा अधिक फायदा होईल असंच म्हणायला हवं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे. समीरजी नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी आपल्या सोबत आहेत. सायलीजी नमस्कार.
नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत आहेत. विकासजी नमस्कार. नमस्कार. आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार या चर्चेत सहभागी होत आहेत. हनुमंतजी नमस्कार. सायलीजी, पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. काल अर्ज भरल्यानंतर लगेचच म्हणजे काल सुनेत्राताईंनी अर्ज भरला आणि त्यानंतर लगेच पार्थ पवारांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. म्हणजे एकीकडे त्या सुनेत्राताई अर्ज भरत असताना होणाऱ्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाची चर्चा करतोय असं म्हणतात आणि त्याला तासभर पण उलटत नाही. त्याच्या आतमध्ये पार्थ पवारांची ही प्रतिक्रिया येते. काय आहे हा उद्विग्नपणा आहे की आपल्या चर्चांना यश येत नाहीये म्हणून, की आता लढाई करावीच लागणार आहे, त्या लढाईची ही सुरुवात आहे पार्थ पवारांचं वक्तव्य म्हणजे? हा उद्विग्नपणा आहे असं म्हणता येणार नाही. हम्म. कारण आज जर आपण पाहिलं की आज तुमचा आवाज पोहोचत नाहीये. माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? असताना आम्हाला निवडणूक मला येतोय आवाज. हा, आता बोला माझा आवाज सलग. येतोय का आपल्यापर्यंत? हा, थोडा तुटते पण बोला सलग, बघूयात आपण. अजितदादांच्या जाण्याने आमच्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आज आम्ही ज्या भावनिक परिस्थितीमध्ये या निवडणुकीला सामोरे जात आहोत त्याचं वर्णन मी करू शकत नाही. कारण का दादांचा मृत्यू होऊन आम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल ही भावना कुठल्याच कार्यकर्त्याच्या मनात नव्हतीच. आणि जर आपण आज दादांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. दादांकडे काम घेऊन येणारा व्यक्ती हा कुठल्या पक्षाचा आहे असा दादांनी कधीच विचार केलेला नाही आहे. आणि अशा ह्या लोकनेत्याच्या जाण्यानंतर जी काही निवडणूक लागते त्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीमध्ये अर्ज भरला जाणं हे खरोखरच आपल्या संस्कृतीला आणि नैतिकतेला कुठेतरी शोभणारं नाही आहे. त्यामुळे त्या भावनेतून त्या ठिकाणी बोलत असताना पार्थदादांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. बरं, नैतिकतेला धरून नाही उमेदवारी म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मला वाटतं सायलीजींशी संपर्क तुटला आपला. हनुमंत पवार यांच्याकडे जाऊयात. हनुमंतजी, खरं तर एरवी ही काही टीका पहिल्यांदा होत नाहीये काँग्रेसवर, याच्या अगोदर सुद्धा झालेली आहे. पण या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न होत असताना अनेकांनी अनेक आवाहनं केली. त्याला फार काँग्रेसनं उत्तर दिलं नाही. पण पार्थ पवारांच्या टीकेला मात्र काँग्रेसनं जोरदार उत्तर दिलेलं आहे. का बरं? कविताजी, दोन गोष्टी आहेत. एक तर अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्यांचं निधन होणं आणि ते निधन घात आहे की अपघात आहे याची शंका बारामतीच्या मतदारांसह महाराष्ट्रासह देशभरातल्या जनमानसाच्या मनामध्ये भावना तयार झालेली आहे की अजितदादांचा अपघात हा घात आहे की अपघात आहे. ह्या शंका कुशंकांना महाराष्ट्रामध्ये वाव आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आता आमच्या ताई बोलत होत्या त्यांच्या पक्षामधले सुद्धा कित्येक आमदार आणि कित्येक नगरसेवक कित्येक जिल्हाध्यक्ष हीच भूमिका वारंवार मांडत आहेत. खुद्द सुनेत्राताई पवार यांनी सीबीआय चौकशी व्हावी म्हणून केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं काय झालं या दोघांनीही अजितदादा निधन होणं महाराष्ट्र दुःख असणं एका पक्षाचे सहमत आहे. आणि दादा महाराष्ट्राचे नेते होते, त्यांना आम्ही राष्ट्रवादीचे म्हणून किंवा असं बघत नाही. महाराष्ट्राचं एक उत्तुंग नेतृत्व, अशा प्रकारे त्यांचं निधन होतं आणि त्या निधनाबद्दल शंका कुशंका उठत असताना साधा FIR सुद्धा महाराष्ट्रामध्ये दाखल न होणं ही आमच्यासाठी गंभीर बाब आहे. ही एक मुद्दा. दुसरा मुद्दा नैतिकता वगैरे, पोटनिवडणूक, दुःखाला सामोरे जाणं. लक्ष्मण जगताप ज्यावेळेस एक्सपायर झाले होते त्यावेळेस तिथं उमेदवार देताना राष्ट्रवादी काँग्रेसनं नैतिकता कुठं गुंडाळून ठेवली होती? चंद्रकांत जाधव आमचे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस निधन झालं, आमदार होते, तिथं भारतीय जनता पक्षानं उमेदवार देताना कुठं त्यांनी नैतिकता गुंडाळून ठेवली होती? किंवा जितेश अंतापूरकरांचे वडील रावसाहेब अंतापूरकर बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये निधन झालं होतं, त्यावेळेस तिथं युती सरकारनं महायुतीनं उमेदवार दिला होता ना. त्यामुळं अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं, आमदाराचं सन्माननीय निधन झाल्यानंतर तिथं उमेदवार दिलेले आहेत. राष्ट्रवादीनं दिलेले आहेत, आम्हीही अनेकदा दिलेले आहेत, भाजपानं दिलेले आहेत, शिवसेनेनं सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळं नैतिकता वगैरे असल्या गोष्टी पोटनिवडणुकीमध्ये आणू नये. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांचा मान्य असलेल्या माणसांनी निवडणुका लढाव्या. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार शाबूत असला पाहिजे. तो नैतिकतेमध्ये, दुःखामध्ये, संकटामध्ये त्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं लोकांच्या मताच्या अधिकार
करावा हे आपण सगळ्यांनी बंद केलं पाहिजे. हे मी फक्त राष्ट्रवादीसाठी बिलकुल बोलत नाही, कृपया समजून घ्या. त्यामुळे दोन गोष्टीतून आम्ही उमेदवार दिला. एक, अजितदादांचं निधन झाल्यानंतर जे प्रश्न उपस्थित झाले, जे प्रश्न खुद्द शरद पवार साहेबांच्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांनी विधिमंडळामध्ये उपस्थित केले, संसदेमध्ये उपस्थित केले, तेच प्रश्न माझा काँग्रेस पक्ष सभागृहामध्ये विचारतोय. माझ्या काँग्रेस पक्षानं कर्नाटकमध्ये जिथं सरकार आहे तिथं 0 FIR दाखल केला आणि तो आता चौकशीसाठी महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्यामुळे रोहित पवार जी मागणी करतायत ते सन्माननीय आमदार आहेत. अमोल मिटकरी जे मागणी करतायत ते सन्माननीय आमदार आहेत. तीच मागणी लावून धरत जर बारामतीमधले काँग्रेसचे उमेदवार म्हणत असतील की या सरकारनं अजितदादांसारख्या नेतृत्वाचा FIR दाखल करून घेऊन त्या अपघाताची चौकशी करावी, मी उमेदवारी अर्ज मागे घेतो, तर या मागणीवर लक्ष द्यावं. नैतिकतेच्या दुःखाच्या गप्पा हाणू नये. तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही शपथा घेतल्या, आम्ही दुःखाचं नैतिकतेचं संवेदनशीलतेचं कारण केलं का? त्यामुळे 3 महिन्यांना आम्ही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुम्ही आम्हाला संवेदनशीलता आणि दुःख सांगताय, याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं आवाहन आहे, अजितदादांच्या अपघाताचा FIR दाखल करा. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी, काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आम्ही माघार घेऊ म्हणून, त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि दादाच्या अपघाताची निपक्षपातीपणे चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी होऊन एवढ्या मोठ्या माणसाला न्याय द्यायची विनंती आम्ही हात जोडून करतो. बरं, विकास लवांडेजी, 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. एक तर अजितदादा यांच्या प्रकरणातला जर FIR दाखल करणार असतील तर आम्ही उमेदवारी मागे घेतो, ही काँग्रेसची भूमिका, यावर तुमचं म्हणणं. आणि दुसरी गोष्ट की तुमचा मतदारसंघ खरं तर तो होता, पण आता या सगळ्या परिस्थितीमुळे तुम्ही नाही तिथे उमेदवार द्यायचं ठरवलं, काँग्रेसनं उमेदवार द्यायचं ठरवलं. पण त्याला पार्थ पवार यांनी ज्या भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे, काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्यांनी जे जे काय म्हटलंय ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पटलेलं आहे का? खरं तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी देऊ इच्छितोय. काँग्रेस पक्षाने तिथे उमेदवार दिलाय हे काय लोकशाहीमध्ये चुकीचं आहे किंवा वावगं आहे किंवा फार मोठा गुन्हा केलाय असं म्हणता येत नाही. खरं तर लोकशाहीमध्ये ज्याला त्याला निवडणुका लढवण्याचा अधिकार असतो. आमच्या पक्षाने तिथे उमेदवारी अर्ज भरला नाही किंवा उमेदवार दिला नाही, ती आधीच आमच्या पक्षाने निवडणूक घोषणा होताच जाहीर केलेला आहे की तिथे आम्ही उमेदवार देणार नाही. बऱ्याच वेळा परिस्थितीजन्य आपत्कालीन प्रसंगी कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. तो आमच्या पक्षाला तिथे बारामतीत निर्णय घ्यावा लागलेला आहे, कारण आमच्या पक्षाच्या सर्व असलेल्या नेत्याच्या कुटुंबातली ती घटना आहे आणि त्यामुळे तिथे आम्हाला परिस्थिती जी निर्माण झाली त्यानुसार निर्णय करावा लागलेला आहे. परंतु काँग्रेस पक्षाने जी काय टीका केलेली आहे त्याच्या आधी पार्थ पवारांचं जे काय विधान आहे, खरं तर त्या विधानाबद्दल मी आता आज ट्विट पण केलेलं आहे की पार्थ पवार अजितदादांच्या घातपाताबद्दल रोहित पवार मी स्वतः रोहित पवारांबरोबर 2 महिने आम्ही पाठपुरावा त्याचा केलेला आहे. सर्व पातळीवर आम्ही पाठपुरावा करताना मागणी करतोय, पार्थ पवार या 2 महिन्यामध्ये अजितदादांच्या घातपाताबद्दल एकदाही बोलले नाही चकार शब्द. खरं तर ते बोलायला हवे होते. उलट जय पवार पत्रकार परिषद घेणार होते, त्यांनाही जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ दिली गेली नाही. हे सगळं पाहता मला असं वाटतं की मागच्या आठवड्यातलं जे पार्थ पवारांचं X वर जी पोस्ट होती की ती अशी होती की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आमच्या पक्षाचे आदरणीय आहेत, मार्गदर्शक आहेत, नेते आहेत. मला असं वाटतं काल त्यांना जाणीवपूर्वक पार्थ पवारांना त्यांच्या मार्गदर्शकांनी बोलायला लावलं का, आणि अशा पद्धतीने त्यांचं स्वतःच राजकीय करिअर, एक तर राजकारणामध्ये पार्थ पवार हे अनुभवी नेते नाहीयेत, त्यांना कुठल्याही राजकारणातला पक्ष संघटनेतला अनुभव नाहीये. असं असताना त्यांना जाणीवपूर्वक हे बोलायला लावलं का? हेच विधान त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा प्रफुल्ल पटेल हे कोणीच बोललेले नाहीत, पण पार्थ पवारांना बोलायला लावलं का असा मला संशय येतोय. आणि जाणीवपूर्वक हे सगळं घडून आणलंय का असं मला त्याच्यातला संशय येतोय. पार्थ पवारांचं विधान अत्यंत चुकीचं झालेलं आहे, याच्यावर मी सहमत आहे. आमच्या पवार साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, सुप्रियाताईंनी भाष्य केलेलं आहे. परंतु काँग्रेसची भूमिका जी काय आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे, त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे बोलण्याचा. ठीक आहे. समीर बाकरेजी, जाणीवपूर्वक पार्थ पवारांना हे बोलायला लावलंय का, या शंकेमध्ये तथ्य वाटतंय का तुम्हाला महायुतीतला घटक पक्ष म्हणून? बघा कविताजी, पहिले तर तुम्ही हे बघा पार्थ पवार जे बोलले त्याच्या मागे काय. आज अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, एका अशा परिस्थितीमध्ये झाला की महाराष्ट्र हादरून गेला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार हे काँग्रेस पार्टी बरोबर 15 वर्ष सत्तेत होते, तर पार्थ पवार त्यांचे सुपुत्र आहे, त्यांची अपेक्षा असणं की काँग्रेस पार्टीने तिथे उमेदवार देणं चुकीचं आहे, हे निश्चितच चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पार्थ पवार जे बोलले
की काँग्रेसचा डाऊनफॉल होतोय का, तर हे तर फॅक्ट आहे. तुम्ही स्वतः तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवलं की काँग्रेसचा डाऊनफॉल होतोय. आता काँग्रेस पार्टीने आज त्यांना काय उत्तर दिलं की ज्या व्यक्तीला भाषण सुद्धा देता येत नाहीये आणि जे आपल्या परिवाराच्या पुण्याईवरनं खासदार झाले, तर हीच गोष्ट तर राहुल गांधींना लागू होते. ते त्यांनाही भाषण देताना येतं आणि परिवाराच्या पुण्याईमुळेच ते खासदार झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, शरद पवार साहेबांनी नुकतीच राज्यसभाची निवडणूक मध्ये काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला, तर ते काँग्रेसच्या बाजूने बोलणं अपेक्षित आहे. लगेच शरद पवार साहेब, सुप्रियाताई आणि रोहित पवार हे अक्षरशः पार्थ पवारवर येते तुटून येते पडले म्हणजे आणि त्याच्यात 3 महत्वाचे मुद्दे आहे. शरद पवार गटाला अजित पवारच्या म्हणजे परिवाराबद्दल नाराजी आहे. एक तर नाराजी अशी आहे की त्यांनी तो अपघाती निधन झाल्यावर विलिनीकरणाचा मुद्दा धरून घेतला होता. इकडे अजितदादांच्या परिवारातनं त्यांना काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला. दुसरी गोष्ट अशी आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शरद पवार साहेबांना न विचारता सुनेत्राताईंनी ती शपथ घेतली. तिसरी गोष्ट अशी आहे की रोहित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर सतत टीका करतात आणि पार्थ पवारांनी त्यांना समर्थन दिलं. तर शरद पवार गटातले, विशेषतः शरद पवार साहेबांच्या फॅमिलीतले सुप्रियाताई असो, रोहित पवार असो किंवा खुद्द शरद पवार साहेब असो, यांनी टीका करणं अपेक्षित आहे. आणि आता मी तुम्हाला काँग्रेस पार्टीचं सांगतो, त्यांनी जे उत्तर दिलंय ते असं म्हणतात आहे की FIR दाखल करा तर आम्ही आमचं उमेदवार मागे घेऊ. अरे देवेंद्रजींनी विधानसभेत ठणकावून सांगितलं की अजितदादाच्या मृत्यूची चौकशी ही सगळ्या स्तरावर होते आणि कुठेही कोणी काही घातपात आढळला तर आम्ही त्याला सोडणार नाही. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हे विधानसभेत बोलतात तरी काँग्रेस पार्टी ऐकून घ्या. अरे हनुमानजी, तुमच्यामध्ये नाही बोललो मी. अरे कविताजी, यांना थांबा बरं, मला पूर्ण करू द्या. आणि आता बोला येते हनुमानजी तुमच्याकडे. यांचे असे म्हणतात, काँग्रेस पार्टीचा ऑफिशियल रिस्पॉन्स असा आहे की आम्ही FIR केला तर उमेदवार वापस घेऊ. आणि यांचे जे कॅन्डिडेट आहे आकाश मोरे, ते असं म्हणतात की सुनेत्राताई भाजप बरोबर आहे म्हणून आम्ही यांच्या विरुद्ध लढू. काँग्रेस पार्टी कन्फ्युज पार्टी आहे आणि पवार गट जे आहे, पवार गटांचं राजकारण तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसच्या मदतीने ते राज्यसभेत गेले, त्याच्यामुळे त्यांची ही तडफड आहे. मला असं म्हणायचं, राजकीय परिपक्वता शरद पवारांना सांगायची आहे, तर त्यांनी लगेच अपघातानंतर एक चांगलं स्टेटमेंट दिलं होतं की हे घातपात नाही, अपघात आहे. तर मग रोहित पवार लगेच का बरं सगळ्या महाराष्ट्रभर हे करतात की घातपात आहे. त्यांनी त्यांना राजकीय परिपक्वता शिकावी. आणि राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला त्यांचे स्टेटमेंट पाकिस्तान टीव्हीवर कोट होते, ते त्यांना का नाही ऍडवाइस केलं शरद पवार साहेबांनी? ठीक आहे, तर ही जी राजकीय अवसरवाद आहे, राजकीय परिपक्वता नाही आहे, राजकीय अवसरवाद म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे समीरजी. हा बोला हनुमानजी. बाकरेजी काँग्रेसला परिपक्वता शिकवत होते आणि अजित पवार साहेब काँग्रेस सोबत सत्तेत होते याची त्यांनी आठवण करून दिली. मी बाकरे साहेबांच्या पक्षाला आणि ते ज्यांना नेता मानतात त्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आठवण करून देऊ इच्छितो की अहो, तुमचे सगळ्यात आवडते सहकारी होते ना महायुतीमधले अजित पवार साहेब, तुमच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री होते ना. त्यांनी म्हटलं अपघाताची हो, माझं उद्यामध्ये बोलू नका, मी बोललो नाही मध्ये. आता समीरजी त्यांना बोलू देत ना, आता तुम्हाला पूर्ण वेळ दिला, आता त्यांना बोलू देत ना. माझं उद्या, मी नाही बोललो मध्ये. बाकरेजी कृपया, मी एक शब्दही मध्ये बोललो नाही. माझं उद्या तुम्ही बोला. अजित दादा पवार हे या सरकारमधले उपमुख्यमंत्री आणि जबाबदार कॅबिनेट मंत्री होते, देवेंद्रजींचे सहकारी होते. आपल्या सहकार्याचं अपघाती निधन झाल्यानंतर जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पोलिसांमध्ये FIR दाखल होत नसेल तर कायद्याच्या भाषेमध्ये ही लपवा छेपवी आहे. काय तुम्ही तपास करताय? कुठं आहे ब्लॅक बॉक्स? VRS कंपनीच्या मालकाला का अटक केलं, का सोडून दिलं, त्याच्यावर काय झालंय का तुम्ही विधिमंडळामध्ये सांगत नाही? किंवा कर्नाटक मधला 0 FIR तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तो दाखल का करत नाही? परवा नाशिक जिल्ह्यामध्ये एका विहिरीमध्ये एक गाडी पडून 9 जणांचा निधन झालं. FIR दाखल केला ना, त्या मालकावर गुन्हा दाखल केला ना विहिरीच्या. तर विमान कंपनीच्या मालकावर FIR दाखल करा. जे काय झालं ते FIR झाल्यानंतर चौकशी होऊ द्या ना. पण FIR करण्यापासून खुद्द देवेंद्रजी फडणवीस आपल्या मित्राचा FIR का होऊ देत नाहीत हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की भारतीय जनता पक्षानं इतर ठिकाणी किती संवेदनशीलता दाखवली याचे मी दाखले दिले. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत जाधवांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला ना, रावसाहेब अंतापूरकरांच्या विरोधात उमेदवार दिला ना. त्यामुळे भाजपाला नाकानं कांदे सोडण्याची कुठलीही परवानगी असू शकत नाही. राहिला प्रश्न
पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल बोलण्याचं तर ते हास्यास्पद आहे. पार्थ पवारांना काँग्रेस पक्षाचा एवढा डाऊनफॉल दिसत असेल तर काँग्रेसचा डाऊनफॉल म्हणणारी लोक 40 वर्षामध्ये स्वतः डाऊनफॉल होताना आम्ही बघितली. स्वतःच्या आजोबाचा पक्ष बळकावलेले पार्थ पवार आहेत, राष्ट्रवादीचं घड्याळ बळकावलेले पार्थ पवार आणि त्यांची ती सगळी टोळी आहे, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब आणि ही सगळी मंडळी येतात. यांनी पक्ष पळवला, नैतिकता आम्हाला शिकवताय, पक्ष पळवला, परिपक्वता आम्हाला शिकवताय. ठीक आहे. तुम्हाला एवढंच काँग्रेस पक्षाचं वावगा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं राष्ट्रवादी राहू द्या आणि काँग्रेस नाव बाजूला काढून टाका ना. ठीक आहे. चला लवांडेजी, तुम्हाला मगाशी बोलायचं होतं, तुमचं बोलणं पूर्ण करा, मग मी सायलीजींकडे जाते. बोला. नाही, ते भाजपाचे प्रवक्ते जे बोलत होते ते अतिशय हास्यास्पद, गल्लीतली मुलांनी बोलावं अशा पद्धतीचं बोलत होते. त्यांना माझा साधा प्रश्न आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना जर इथे न्याय मिळत नसेल, त्यांच्याबद्दल जर एफआयआर कर्नाटकामध्ये होतो आणि मात्र तुमच्या सरकारमध्ये एफआयआर होत नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला रोहित पवारांना आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलो, फिर्याद लिहायला घेतली तिथल्या पीआयने, लिहायला घेतलेली फिर्यादीमध्ये टाईप करून आता प्रिंट काढायची. एक मिनिट तोपर्यंत डीसीपी तिथे येतात आणि फिर्याद घेऊ नका सांगतात, डीसीपी येऊन सांगतात. हे कशाचं लक्षण आहे? सीबीआय इन्क्वायरी अद्यापपर्यंत 1.5 महिना झाला आश्वासन देऊन अजूनपर्यंत सीबीआयची इन्क्वायरी सुरू झालेली नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांची किती इच्छा आहे ही चौकशी करण्याची हे याच्यातनं स्पष्ट होते. आणि रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर भारतीय जनता पार्टी अस्वस्थ का होते? अजितदादांच्या पक्षातले काही नेते अस्वस्थ का होत आहेत? कारण रोहित पवारांनी तर कोणाचं नाव घेतलेलं नाही. जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन रोहित पवारांनी दाखवले की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला लाजवतील इतके मुद्दे आम्ही पुढे आणलेले आहेत. ते मुद्दे भावनिक नाहीयेत, प्रॉपर मुद्दे दिलेले आहेत आणि याची चौकशी करावी म्हणून मागणी करतोय. परंतु अद्यापपर्यंत सीबीआय इन्क्वायरी करत नाही, एफआयआर दाखल करत नाही. आजच राज्याच्या पोलीस महासंचालकांना रोहित पवार भेटले, परंतु पोलीस महासंचालकांनी सुद्धा कर्नाटकावरून एफआयआर झाला 0 नंबरने आलेला, तो अजूनपर्यंत इकडे दाखल करून घेतलेला नाही, त्याची इन्क्वायरी सुरू केलेली नाही. कशाचं लक्षण आहे? त्यामुळं पवार साहेब किंवा सुप्रियाताई किंवा रोहित पवार जे काही भूमिका घेत आहेत त्याचं तुम्हाला अडचण होणारच आहे. कारण दोन्ही पक्ष विलिनीकरणाची अडचण खरी भारतीय जनता पार्टीला होती, विलिनीकरण होत होतं म्हणूनच दादांचा घातपात झालाय, सुनियोजित मत झालाय. ठीक आहे. सायलीजी, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा, मला माहिती नाही त्या चर्चेच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही पुन्हा एकदा जॉईन झालात कारण तुमचा संपर्क तुटला होता. विकास लवांडेंचं असं म्हणणं आहे की पार्थ पवार यांनी जे काही वक्तव्य काँग्रेसच्या बाबतीमध्ये केले ते वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांनी पार्थ पवार यांच्याकडनं करवून घेतलेलं आहे. विकास लवांडेजींना मी एवढंच सांगेन, त्यांनी पार्थ पवारांना जवळून पार्थदादांना पाहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडून कोणीही असं वक्तव्य वधवून घ्यायला ते काय लहान नाही आहेत. मुळात त्यांना लहान समजणं पहिलं तर बंद केलं पाहिजे. कारण का ज्या वेळेला अजितदादांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळेला 2 जुलैला मी पहिल्या दिवसापासून दादांसोबत असणारी मी एक कार्यकर्ता आणि त्या क्षणाची साक्षीदार आहे. ज्या वेळेला हा वेगळा निर्णय घेतला त्यावेळेला पक्ष बांधणीमध्ये आणि पक्षाच्या पुढच्या वाटचालीमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ती आदरणीय पार्थदादांनी निभावलेली आहे. त्यामुळे त्यांना बालिश समजणं, त्यांना लहान समजणं ह्याचं मी पूर्णतः खंडन करीत आहे. कारण मी स्वतः त्या ठिकाणी आहे कशा पद्धतीने पडद्यामागे पक्षाच्या भूमिका, पक्षाचं धोरण, पक्षामध्ये धोरण आणि पक्षासाठी जे जे काही करायला लागेल ते सगळं महत्वाची, सर्वाधिक महत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी पार्थदादांनी बजावली. आणि ज्या वेळेला विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस असं यश मिळालं त्यावेळेला दादांनी देखील पार्थदादांना मिठी मारून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची हात सायलीजी, मला वाटतं तुमच्या नेटवर्कचा इश्यू आहे, तो पुन्हा एकदा आवाज तुमचा आमच्यापर्यंत पोहोचत नाही. देयर इज सम इश्यू विथ द नेटवर्क. तोपर्यंत बाकरेजींकडे जाऊयात. बाकरेजी, मगाशी तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायचा तो तेवढा पूर्ण करा प्लीज. बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकदम सांगितलंय विधानसभेत आणि किती वेळा म्हटलंय की चौकशी सुरू आहे. आणि रोहित पवार जे आहे नुसती नौटंकी करतात, यांना काही घेणं देणं नाही आहे. पण असं आहे की या सगळ्यांचा म्हणजे आता विकासजींचा आणि हनुमानजींचा मुद्दा एवढाच आहे की एखादी व्यक्ती एफआयआर करायला गेली एखाद्या कंपनीच्या विरोधामध्ये, व्यक्तीच्या नाही एखाद्या कंपनीच्या विरोधामध्ये, तर ती एफआयआर का दाखल करून घेतली जात नाही हा साधा सवाल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुणी अजित पवारांच्या अपघाताची चौकशी होत नाही असा दावाच केलेला नाहीये. नाही, पण कविताजी मला असं म्हणायचं आहे की त्यांनी कंप्लेंट केली, त्यांच्या कंप्लेंटवर जर काही दम असेल तर पोलीस एफआयआर नोंदवतील.
याच्यात त्यांचं नाही पण हे पोलीस कसं ठरवणार? हे काय पोलीस पोलीस हे ठरवणार की एक मिनिट काय सांगताय समीरजी? म्हणजे कुणाच्या तक्रारीमध्ये दम आहे की नाही हे पोलीस ठरवणार आणि मग ते तक्रारी नोंदवून घेणार. बदलले का आपण कायदे सगळे महाराष्ट्रातले? काय सांगताय तुम्ही समीरजी? कविताजी तुम्ही काय सांगताय? कोणी माणूस जाईल आणि कोणाच्याही विरुद्ध FIR करता येतो का? आणि होतात ना मग क्रॉस कंप्लेंट काय असतात? रोहित पवार कमाल आहे समीरजी. एक मिनिट समीरजी, आपण बेसिक मध्ये गडबड नको करूयात. म्हणजे तक्रार घ्यायची की नाही, तक्रार का झाली नाही याचं एक वेळ उत्तर द्या. पण पोलीस ठरवणार तक्रार घ्यायची की नाही हा अधिकार पोलिसांना मी नाहीये. असं म्हटलेलं नाहीये. मी असं म्हटलं तुम्ही पोलिसांना तक्रार देऊ शकता, त्याची नाही. चौकशी तुम्ही करून असं पोलीस- म्हणालात, एक मिनिट, बिलकुल तुम्ही नाही असं म्हटलं. म्हणालात बिलकुल की नाही म्हणालो मी. तक्रारीमध्ये दम असेल तर पोलीस FIR नोंदवून घेतील. पोलीस कोण आहेत हे पोलीस- ठरवणारे तक्रारीमध्ये अरे दम आहे की नाही? अरे पोलीस प्रायमा फेसी चौकशी नाही करणार का? उद्या मी लवांटेंविरुद्ध गेलो आणि डायरेक्ट FIR होणार आहे का पण हा त्यांच्या काय विरुद्ध? प्रकार आहे की अरे- पोलीस अरे हा पण काय- हा काय प्रकार आहे कविताजी, समीर? मला बोलू द्या ना. हा काय कविताजी, प्रकार आहे मला समीर बोलू द्या. बाकरेजी तुमचा की मुद्दा पोलीस समजला. बघणार की दम आहे की नाही आणि मग पोलीस FIR जोडणार? हा काय प्रकार आहे? कविताजी तुम्ही मुद्दा भरकवतात आहे. मी नाही मुद्दा तुम्हाला- भरकवत आहे. अरे तुम्ही मी जे तुम्हाला- म्हणालात त्याच्यावरच तुम्हाला विचारतोय आम्ही. मी कायदेशीर बोलतोय. मी स्वतः कायदेशीर बोलतोय. कायदेशीरच मला एक विचारतोय तुम्हाला. अरे FIR कंप्लेंट आहे. अरे हनुमानजी, तुम्ही पोलिसांना कंप्लेंट केली त्याच्यानंतर चौकशी होत नाही का? प्रायमा फेसी चौकशी होते की नाही होत? कविताजी, मला कायदा भारतीय सांगा. जनता तुम्ही पार्टी प्रायमा फेसी पोलिसांना चौकशी पगार होत देते का? म्हणजे असं तर रोज लाखो FIR कोणी पण अहो, कोणावर कायद्याने करते. समीरजी अरे काय चौकशी- म्हणताय तुम्ही? अहो समीरजी एक मिनिट, आपण काय गल्लीतल्या एखाद्या भांडणाच्या तक्रारीबद्दल बोलतोय का? महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री एका विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो, त्या विमान कंपनीबद्दल कुणाला तरी शंका आहे म्हणून जर तक्रार केली जात असेल तर तुम्ही काय सांगता की पोलीस बघतील आणि मग कशाबद्दल बोलतोय आपण? कविताजी, तुम्ही काय बोलता? तुम्ही काय म्हणताय सांगा. एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. तुम्ही बोलूच देत त्यांचं होऊ द्या. नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती वेळा विधान केलाय आणि विधानसभेत केलाय, त्याची चौकशी सुरू आहे आणि सरकार जर असेल तर FIR करेल हे तर त्यांनी हा, सांगितलं. ठीक आहे. यांनी फक्त CBI FIR inquiry सुरू झाली का? ठीक आहे. CBI inquiry का चालू नाही? ओके, ठीक आहे. समीरजी तुमचा मुद्दा आलाय. बोलू देत आता विकास लवांडेंजींना बोलू देत आणि मग हनुमानजी तुमच्याकडे येते. विकासजी पूर्ण करा. नाही तुम्ही. हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अतिशय निषेधार्ह बोलतायत. त्यांना थोडंफार तरी जनाची नाही मनाची अक्कल पाहिजे. अरे विकास लवांडेजी, तुमची कायद्यानुसार भाषा प्रत्येक नागरिकाला कुठल्याही गंभीर गुन्ह्यामध्ये FIR करण्याचा राज्यघटनेने अधिकार दिलाय. ठीक आहे. कायद्याने अधिकार हनुमानजी दिलेला आहे. शेवटची कमेंट वेळ संपली आहे माझी अगदी 2-3 वाक्यामध्ये. हनुमानजी पोलिसांचा बोला. पगार तुम्ही देता काय? एक मिनिट विकासजी आणि समीरजी थांबा. हनुमानजी बोला, वेळ संपली आहे. कविताजी, दोन गोष्टी आहेत की FIR दाखल करणं हा तक्रार देणाऱ्याचा अधिकार आहे Correct. आणि पोलिसांनी जर प्रायमा फेसिसला चौकशी केली आणि त्याच्यात दम नाही असं बीजेपी वाले सांगतायत, असं काय असेल तर विधिमंडळात सांगा की पोलिसांनी ही चौकशी केली आणि तक्रारीत दम वाटला नाही. VRS कंपनीवर युरोप खंडामध्ये बंदी घातली होती. VRS कंपनीचं विमान आउटडेटेड होतं. VRS कंपनीच्या मालकावर आणि गुन्हे समीरजी, होते. तुम्ही हे चर्चा सगळं नंतर तुम्हाला परत ऐका, दम नाही म्हणजे असं तुम्हाला वाटतं? कळेल की तुम्ही काय म्हणालात ते. अजितदादांसारख्या दमदार नाही, तुम्ही माणसाच्या मला बोलूच देत चौकशी नाही करण्याचा कविताजी. दम तुमच्यामध्ये नाही हे सांगा ना. कशाला भीती घालताय? कोणाला ठीक आहे. पाठीशी घालताय? कोणाला लपवताय तुम्ही? भारतीय आहे. जनता पक्षाच्या कथनी आणि करनीमध्ये किती अंतर आहे? ठीक आहे हे हनुमानजी, अजितदादांसारख्या माझी वेळ माणसाच्या संपलेली आहे. बाबतीमध्ये समीरजी तुम्ही जे वक्तव्य केलं त्याच्याच बद्दल तुम्हाला फक्त प्रश्न उपस्थित केले गेले होते. कारण कोणत्याही नागरिकाचा हा अधिकार आहे की त्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार दाखल करायची असेल तर पोलिसांनी ती घेतली पाहिजे. खरं तर एका विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये या तक्रारीचा मुद्दा महत्त्वाचा असता कामा नये, पण तो झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला हे वळण लागावं अशी इच्छा कुणाचीच नव्हती. अजितदादांच्या मृत्यूनंतर तर ती नक्कीच नव्हती. एखाद्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा की नाही याच्यासाठी अशी अट घालणं हे बरोबर आहे की चूक आहे हाही प्रश्न आहे. आणि जेव्हा एखादी तक्रार पोलिसांकडे केली जाते तेव्हा पोलिसांनी ती तक्रार का घेतली नाही हाही सवाल आहे. या दोनही सवालांची उत्तरं मिळत नाहीयेत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची ही जी दिशा आता येऊन ठेपलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या एकाही प्रश्नाला उत्तर मिळत नाही हे मात्र खेदानं मान्य करावं लागतं. सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.